श्री स्वामी समर्थ. खूप कष्ट केले, खूप सहन केलं, पण आता स्वयं ब्रह्मदेव बदलणार तुमचं नशीब. वृश्चिक राशीला गुरुपौर्णिमेला मिळणार 11 मोठ्या आनंदाच्या बातम्या, जे ऐकूनच तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. सावध व्हा वृश्चिक राशीच्या जातकांनो. पुढील 72 तास आणि गुरुपौर्णिमेची ही रात्र तुमच्या आयुष्यात असा एक प्रचंड, भयंकर आणि अंगावर काटा आणणारा चमत्कार घडवून आणणार आहे, ज्याची कल्पना तुम्हाला तुमच्या शत्रूंनी सुद्धा केली नसेल. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रहाची आक्रमक चाल आणि गुरुपौर्णिमेला आकाशात निर्माण झालेला गजकेशरी राजयोग हा केवळ एक योगायोग मुळीच नाही. गेल्या काही दिवसापासून जर तुम्हाला अचानक छातीत भयंकर धडधड वाटत असेल, डोक्यात विचाराचे चक्र चालत असेल किंवा रात्री अचानक दचकून जाग येत असेल, तर समजून जा, आकाशातील ही नक्षत्र चाल तुमच्या आयुष्यातील गरिबी, त्रास आणि शत्रूचा कायमचा नायनाट करायला आली आहे. पण थांबा जरा. स्वयं ब्रह्मदेव तुमच्या नशिबात या 11 खुशखबर लिहित असतानाच तुमच्या ताटात जेवणारा आणि तुमच्या तोंडावर गोड बोलणारा हा एक हरामखोर माणूस तुमच्या पाठीमागे भयंकर विष कालवायला टपून बसला आहे. या 72 तासात त्या अस्तिनके सापाचा खरा विद्रूप चेहरा कसा उघडा पडणार? तुमच्या नशिबात मिळणाऱ्या या त्या 11 जॅकपॉट बातम्या कोणत्या? आणि गुरुपौर्णिमेचा तो एक महाउपाय कोणता, जो तुम्हाला राजा बनवणार आहे? हे ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडला तर आयुष्यातली सर्वात मोठी संधी गमावून बसताल. वृश्चिक राशी ही जलतत्वाची पण मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली येणारी अत्यंत गूढ, तीव्र आणि शक्तिशाली रास आहे. वृश्चिक राशीची माणसे सहजासहजी हार मानणारी नसतात. अन्यायाविरुद्ध पेटून उठणे आणि शांत राहून मोठा शिकार करणे हा तुमचा खरा स्वभाव आहे. पण या गुरुपौर्णिमेच्या पावन काळात आकाशात बनणारा गजकेसरी राजयोग तुमच्या आयुष्यात एक नवा इतिहास रचणार आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात जो थांबलेला, अडकलेला किंवा विनाकारण मानसिक तणावाचा काळ सुरू होता, त्याला आता एकदम वेग मिळणार आहे. येणारे पुढील दिवस तुमच्यासाठी केवळ विजयाचे आणि विरोधकांना धुळीस मिळवणारे असणार आहेत. गेल्या काही दिवसात तुम्हाला जे सततचे नैराश्य किंवा मी सर्वांसाठी प्रामाणिक राहतो तरी लोक पाठीत खंजीर का खुपसतात असा प्रश्न पडत होता, त्या सर्व शंकाचे निरसन आता होणार आहे. ग्रहाचे हे शुभ संकेत दर्शवतात की आगामी काळात तुमचे निर्णय अचूक ठरतील, शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होतील आणि अडकलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला निसर्गाची गुप्त मदत मिळायला सुरुवात होईल. पण लक्षात ठेवा, वृश्चिक राशीच्या लोकांचा राग हा खूप भयानक असतो. या काळात रागाच्या भरात किंवा अतिउतावळेपणे घेतलेला एखादा निर्णय तुमच्या हातातील मोठी संधी हिसकावून घेऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या दिवसात डोके शांत ठेवणे आणि योग्य वेळेची वाट पाहणे हीच तुमच्या यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरणार आहे. वृश्चिक आणि गुरुपौर्णिमेची ही ऊर्जा तुमच्या नशिबावर ब्रह्मास्त्रासारखी काम करणार आहे. या काळात स्वयं ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाच्या पानावर 11 सर्वात मोठ्या आनंदाच्या बातम्या लिहून ठेवल्या आहेत. त्यामध्ये पहिली बातमी आहे मित्रांनो, तुमचा वर्षानुवर्षापासून अडकलेला किंवा लोकांनी बुडवलेला पैसा अनपेक्षितपणे तुमच्या हातात परत येईल. दुसरी बातमी आहे म्हणजे डोक्यावरील जुन्या कर्जाच्या आणि व्याजाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एक भक्कम मार्ग तुम्हाला सापडेल. तर मित्रांनो, तिसरी आणि चौथी बातमी आहे, नोकरीत अडकलेली पदोन्नती किंवा पगारवाढ मिळून वरिष्ठ तुमच्या समोर झुकतील. तर व्यापारात नवीन प्रोजेक्ट आणि मोठे ग्राहक मिळून प्रचंड धनलाभ होईल. तर मित्रांनो, पाचवी आणि सहावी बातमी ही आहे की घरातील जुने तणाव मिटून लग्नासंबंधी किंवा संतती संबंधी अत्यंत शुभ खुशखबर कानावर पडेल. तर कोर्ट कचेरी किंवा मालमत्तेच्या वादात शत्रूचा पराभव होऊन निकाल तुमच्या पूर्णपणे बाजूने लागेल. मित्रांनो, सातवी बातमी आहे म्हणजे गेल्या कित्येक महिने सतावणारा गुप्त आजार, पाठदुखी किंवा मानसिक थकवा पूर्ण पळून जाईल. आणि आठवी बातमी आहे ती म्हणजे स्वतःचे घर, जमीन, जुमला किंवा नवीन गाडी खरेदी करण्याचे तुमचे जुने स्वप्न आता प्रत्यक्षात उतरताना दिसेल. मित्रांनो,
9वी, 10वी आणि 11वी बातमी पाहूयात आता. शेअर्स किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून अचानक धनलाभाचा जॅकपॉट लागू शकतो. परदेशात जाण्याचे किंवा लांबच्या प्रवासाचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील भीती संपून तुम्हाला एक प्रचंड मानसिक ताकद लाभेल. या 11 आनंदाच्या बातम्या तुमच्या आयुष्याचा कायापालट करण्यासाठीच दार ठोठावत आहेत. पण 1 मिनिट, हे सगळं चांगलं घडत असताना तुमच्या पाठीमागे कोणता गुप्त शत्रू कोणता भयानक कट शिजवतोय आणि त्याच्यावर कडक बदला कसा घ्यायचा, चला सर्वात आधी त्याचा भुरका फाडूया. तर वृश्चिक राशीची माणसे कोणाच्या अध्यात्मामध्यात असतात, पण जर कोणी तुमच्या वाट्याला आले तर त्याला सोडत सुद्धा नाही. पण सध्या तुमच्या जवळच्या वर्तुळात असा एक माणूस आहे जो तुमच्या तोंडावर माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे अशी गोडगोड बडबड करतो, पण पाठीमागे तुमच्याच नावाने लोकांमध्ये अफवा पसरवण्याचे कारस्थान रचत आहे. या 72 तासात या माणसाचा अतिउत्साह आणि एक लहानशी चूक थेट तुमच्या पगडीत येणार आहे. या गुरुपौर्णिमेनंतर तुमची होणारी प्रगती पाहून हेच जळणारे लोक अचानक तुमच्याशी फार आपुलकी दाखवायला येतील. अशा लोकांचा हा अचानक बदललेला आव आणि बनावट प्रेम पाहून त्यांच्या तोंडावर काही न बोलता मनातल्या मनात फक्त एवढंच म्हणा, बेटा नाटक अगदी उत्तम करतोस, पण या नाटकाचा दिग्दर्शक खुद्द मीच आहे. सापाने काट टाकली तरी तो दंश करायचे सोडत नाही. त्यामुळेच याच्या गोड शब्दावर भुलून जाऊन त्यांना पुन्हा तुमच्या आयुष्याच्या किंवा बिझनेसच्या प्लॅन्समध्ये सहभागी करून घेण्याची चूक अजिबात करू नका. इतकेच नाही तर या काळात जर तुमच्या ओळखीचा एखादा माणूस अचानक खूप प्रेम दाखवून तुमच्याकडे मोठी उधारी मागायला आला तर त्याला नम्रपणे सांगा, मित्रा भावनिक साथ पूर्ण देईल, पण पैशाची साथ द्यायला सध्या माझा खिसा परमिशन देत नाही. कारण आज भावनिक उधारी होऊन उधारी दिलीत तर उद्या स्वतःचेच पैसे मागायला तुम्हाला त्याच्या पाया पडायला लागेल. या गुप्त शत्रूचा खरा चेहरा डोळ्यासमोर आल्यावर तुमच्या मनावरचा खूप मोठा ताण हलका होईल आणि तुमच्या वर्गातले सगळे खडे तुम्हाला बाजूला होतील. शत्रूचा विषय बाजूला झाला की येणाऱ्या दिवसात तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आणि नात्यामध्ये एक अतिशय सुंदर आणि अनपेक्षित चमत्कार घडणार आहे. वृश्चिक राशीची माणसे वरून जरी कडक वाटत असली तरी आपल्या जवळच्या माणसासाठी काहीही करायला तयार असतात. गेले काही दिवस किंवा महिने घरात चाललेली कटकट, जोडीदारासोबतचे मतभेद किंवा नातेवाईकाशी झालेली बोलचाल बंद, या सगळ्यामुळे तुमचे मन आतून दुखावले गेले होते. पण या गुरुपौर्णिमेची ही पावन ऊर्जा घरातील आणि सर्व नकारात्मकता मुळापासून उपटून टाकणार आहे. या काळात घरातील एक असा माणूस ज्याच्याशी तुमचे जमत नव्हते तो स्वतःहून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. पण घरातील वातावरण शांत होत असताना एक लहानशी खबरदारी नक्की घ्या. काही नातेवाईक फक्त तुमच्या घरात कुठे ठिणगी पडतीये आणि कुठे तमाशा होतो हे पाहायला उत्सुक असतात. जेव्हा घरात सर्व काही सुरळीत सुरू होतं तेव्हा हेच लोक चौकशी करायला येतील. अशा लोकांकडे पाहून मनातल्या मनात फक्त एवढंच म्हणा, आमच्या घरातील ही शांतता पाहून तुमचे पोटदुखी वाढली असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. कामाच्या ठिकाणी आणि व्यापारात सुद्धा तुम्ही गेले काही दिवस ज्या दडपणाखाली काम करत होता तिथे आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे. तुमच्या नकळत ऑफिसमध्ये अशी एक राजकीय घडामोडी घडेल ज्यामुळे विरोधकांची सगळी गणित कोलमडून पडतील. जो नवीन प्रोजेक्ट किंवा मोठी जबाबदारी मिळवण्यासाठी इतर लोक तासनतास फिल्डिंग लावून बसले होते, ती जबाबदारी अचानक थेट तुमच्या झोळीत येऊन पडेल. तेव्हा तुमचे विरोधक तुम्हाला त्या नवीन खुर्चीवर बसलेले पाहतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग पाहण्यासारखे असतील. त्यांना पाहून मनातल्या मनात नक्की म्हणा, माझ्या यशाने जळण्यापेक्षा थोडी मेहनत स्वतः केली असती तर आज ही वेळ आली नसती. करिअर, कुटुंब आणि आर्थिक बाबीमध्ये तर तुम्हाला तुमची हक्काचे यश मिळणारच आहे. पण हे सगळं यश मिळवत असताना गुरुपौर्णिमेच्या या पवित्र काळात स्वयं ब्रह्मदेवाचा असा कोणता धार्मिक महाउपाय आहे जो तुमच्या नशिबाला कायमची कलाटणी देऊ शकतो? वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्यासाठी हनुमानजीची आणि भगवान शिवाची पूजा
पूजा अत्यंत प्रभावशाली ठरते. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सगळे सकाळी लवकर उठून स्नान उरकून घ्या. त्यानंतर तांब्याच्या तांब्यात थोडेसे शुद्ध पाणी घेऊन त्यात चिमूटभर लाल चंदन किंवा कुंकू, थोडे अक्षदा आणि एक लाल फूल टाका. ते जल उगवत्या सूर्याला अर्घ्य म्हणून अर्पण करा. ओम रहावे नमः किंवा ओम कडक मंगलाय नमः किंवा ओम हनुमंताय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. त्यानंतर घरातील देव्हाऱ्यासमोर तुपाचा किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करा. हातामध्ये थोडी अक्षता घेऊन आपल्या कुलदेवतेचे व गुरुचे स्मरण करून तुमची सर्वात मोठी इच्छा 3 वेळा मनापासून मागा. हा धार्मिक उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा, मनस्ताप, दृष्टिदोष आणि गुप्त शत्रूचा प्रभाव एका क्षणात भस्म करून टाकेल. गुरुचा हा आशीर्वाद आणि हा सोपा उपाय तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे आणि विजयाचे नवीन दार उघडून देईल. जर तुम्हाला तुमच्या गुरुच्या आशीर्वादावर, कुलदेवतेवर आणि निसर्गाच्या या चमत्कारावर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम किंवा जय गुरुदेव नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट तुमच्या खऱ्या श्रद्धेची पावती ठरेल आणि तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील.